नमस्कार, मी नितीन खर्चे. माझी शेती चिखली खुर्द तालुका खामगाव येथे असून मी साधारणतः 12 वर्ष झाले नैसर्गिक शेती करत आहे आणि वेगवेगळ्या योजनांची पण आम्ही माहिती घेत असतो कृषी खात्यातून. त्यातूनच माझी ओळख पडोड साहेब, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक खामगाव यांची झाली. त्यांनी मला सूचना केली की तुमच्यासाठी NIPHM हैदराबाद येथे ट्रेनिंग आहे, तुम्ही करू शकता का. तर अजून माहिती याच्यासोबत या बाबतीत आम्ही पवार साहेबांकडून आणि प्रकल्प संचालक आत्मा बुलढाणा उन्हाळे साहेब यांच्याकडून पूर्ण माहिती मिळाली. त्याच्यानंतर आम्ही हैदराबाद येथे ट्रेनिंगला गेलो. साधारणतः 3 दिवसीय हे निवासी शिबिर होतं आणि NIPHMच्या कॅम्पसमध्ये पहिल्यांदाच त्यांनी शेतकऱ्यांना ट्रेनिंगसाठी अलाव केलं होतं. त्याचे श्रेय पूर्ण उन्हाळे साहेबांनाच जातं, कारण त्याच्याशिवाय ते होऊ नसू शकलं. कारण तिथं फक्त शास्त्रज्ञ आणि कृषी खात्यातील पदवीधर यांनाच ट्रेनिंग दिलं जातं. तर तिथं ट्रेनिंग घेता येता आम्हाला असं लक्षात आलं की आपण आता कपाशीकडे सुरुवात झाली आपली कपाशीपासून, आणि एक असं लक्षात आलं की कपाशीचं नुसतं पीक घेता घेता ज्या काही सूचना दिल्या होत्या पेरताना त्या न पाळल्यामुळे, म्हणजे नुसतंच आपण नॉन बीटी थोडी लाईन न टाकता नुसतंच बीटीचा सीड टाकल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की आता कपाशीचं पीक घेणं मुश्किल झालं आहे. म्हणजे काय आहे, जैविक जे निसर्गाचा जे कंट्रोल आहे किंवा जो नियम आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण काम करतो आहे. पण याला निसर्गाला समजून घेणं गरजेचं आहे व त्याच्यावरती जैविक औषधं हे चांगले काम करू शकतात. इथं आम्हाला NIPHMला ह्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. जसं आम्ही पहिल्यांदा विद्यापीठाकडून ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम असे कृषी निविष्ठा आम्ही विद्यापीठाकडून घेत होतो. पण त्याची अडचण अशी लक्षात आली की ते आणायला बराच वेळ लागायचा आणि त्या टिकत नव्हत्या जास्ती, कारण ते वातावरण आपल्याकडे तेवढं व्यवस्थित राहायचं नाही शेतामध्ये. तर याच्यानंतर एक तिथं आम्हाला ह्याच गोष्टी तुमच्या शेतावरती बनवण्याचं ट्रेनिंग मिळालं. जसं ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर, त्याच्यानंतर बिव्हेरिया, निमॅटोड, बेनिफिशियल निमॅटोड कसे मल्टिप्लाय करायचे, ट्रायको कार्ड कसे तयार करायचे, अशा गोष्टी आम्हाला तिथे शिकायला मिळाल्या. आणि काही प्रमाणात आम्ही आमच्या शेतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न पण केला आणि काही अंशी सक्सेस पण झालो. तर यावर्षी आम्ही शेतांमध्ये ह्या गोष्टी आम्ही ट्रायल केल्या.